इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला। त्यानंतर ही बस स्थानके महिला प्रवाशांसाठी किती सुरक्षित आहेत? बदलापूरच्या या बस स्थानकातून शेकडो बस विविध ठिकाणी प्रवाशांना घेऊन जातात। त्याचबरोबर जळगाव, चोपडा या ठिकाणी जाण्यासाठी देखील इथून बसेस सुटतात। मात्र बस स्थानकात महिलांच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे। बस स्थानकात नशेबाज लोकांचा मोठा वावर आहे। इथे मद्यपान केल्यानंतर त्या बाटल्या बस स्थानकात तशाच टाकून दिल्या जातात। सीसीटीव्ही नाहीत, त्यामुळे रात्रीचं काय तर दिवसा देखील महिला प्रवाशांसाठी हे बस स्थानक सुरक्षित नाही। कचरा आहे आजूबाजूला। हो ना, आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅव्हल्स करतो, मुरबाड ते बदलापूर, तरी पण तीच परिस्थिती आहे। आज 9-10 वर्ष तर होऊन गेल्या परिस्थिती। बाथरूमला जागा नाही, तिकडे दलदल आहे, तिकडे घाण गलिच्छ परिसर आहे हा। हो, महिला म्हणून भरपूर त्रास आहे ना। 2-2 तास इथे थांबावं लागतंय। रात्रीचं एवढं माहित नाही, रात्रीचं बरोबर अंधारच असतो इथे। पूर्ण काम आहे, तुम्ही बघता ना बाहेरून बसायची जागा आहे का, बाकड्याचं का? तेच ना, मी नाही फॅन नाही, काही नाही। रात्रीच्या वेळेला नाही लाईट वगैरे काहीच नसतं। आता कचरा आजूबाजूला ढिगी दिसतात, आपण काय बोलणार? वास येतो, काय बसणार? छान बघा, काय बसण्याची व्यवस्था किती आहे। नाही क्वार्टर जाण्याची व्यवस्था नाही, काय नाही। कधी गाडी आली येते, नाही त्याची पण कॅन्सल होते। मुरबाडची बोला, पनवेलची बोला, गाड्या ठिकाणा नाही। काय वस्तू ते बसायला नाही, सगळीकडे घाण पसरले, कचरा वगैरे सगळं तसंच आहे। आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही, आतमध्ये बसावं होतं, आतमध्ये बसायला जागाच नाही, सगळं घाण आहे। बसणार कुठे लेडीज वगैरे, आणि ऊन बघा किती